मित्रांनो, इथून तरी आपल्याला व्ह्यू घेता येईल त्या आशेनं आपण इकडे आलो. आता तुम्ही जर बघितलं तर पूर्ण हे असं सरोवर आहे. आता याचा एकंदरीत लांबी, रुंदी किंवा व्यास हे आपल्याला अजून माहीत नाही आहे. तो आपण एकदा चेक करू. आणि नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना असलंच पाहिजेत. मित्रांनो, आज आपण एकट्याने सोलो ट्रिप काढली, म्हणजे सोलो म्हणजे एकट्यानेच असो. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे मजा येणार आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, आपण 500चं पेट्रोल ॲड केलं आणि काटा कुठपर्यंत जाते हेही बघावं लागेल आपल्याला. त्या हिशोबानं भाऊ थोडा रागानंच बघत होता, असू द्या. असा एकंदरीत काटा आपला फुल तर काही झाला नाही, परंतु आपल्याला जेमतेम 125 जाणे आणि 125 येणे म्हणजे 250 किलोमीटर जायचं आहे. साधारणतः 500-550च्या आसपास आपल्याला पेट्रोल लागेल. आणि काटा धकता धकीना जिथपर्यंत गेला तिथपर्यंतच आपण बघितलं आणि पुन्हा आपण सुरू केलं. तर अशा पद्धतीने आपण लोणार सरोवरला जाणार आहोत आणि हा आपला रस्ता. आपण मोताळ्यावरनं निघलो. तुम्ही बघू शकता की सूर्य आणि 8:30 जेमतेम वाजले असतील आपल्याला. पूर्ण रस्त्यात काय झाडी, काय डोंगर, काय दऱ्या सध्या नाहीत, पण तिकडे आमदाराचं निवासस्थान आहे आणि तेच हे गतिरोधक मोठेवाले इथं आहेत. असू द्या. पूर्ण रोडने थोडं वातावरण मित्रांनो चेंज झालेलं आहे, त्यामुळे काय आहे की थंडी पण नाही आहे आणि गरमी पण नाही आहे. थोडा जर अजून सूर्यवरती गेला तर गरमी भरपूर वाढेल आणि सकाळी सकाळी थोडी थंडी आहे, म्हणजे आपला जरा कार्यक्रम होणार आहे. असू द्या. आता जो रस्त्याचा आपण थोडासा हे घेत आहे व्ह्यू, आणि पुढे मग जाता जाता जिथपर्यंत घेता येईल तिथपर्यंत आपण हा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आता 125 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. त्याच्यात आपली गाडीवरती जाणं म्हणजे जरा दमछाकच व्हायची आहे, परंतु तरी आपण स्पीडनं जाणार आहोत. आपल्याला जेमतेम 2-2.5 तास इथून लागतात. आणि तुम्ही जर थेट बुलढाणा आले तर बुलढाण्यावरनं ते कमी अंतर आहे. साधारणतः 1.5 तासाच्या आसपास तुम्ही कुठल्याही वाहनानं तिथं पोहोचू शकता. गाडीचा स्पीड कमी जास्त असतो. तुम्ही जर 4 व्हीलरनं किंवा एस टी बसने गेलं तर ते निश्चितच जास्त जोरात चालते. 1.5 तासाच्या आसपास कसंही तुम्ही तिथं पोहोचता. तुम्हाला जर कुठूनही यायचं असेल तर आधी बुलढाणा या आणि बुलढाण्यावरनं मग चिखली आणि तिकडून पुढे तुम्ही तसं जाऊ शकता. नाहीतर मग संभाजीनगरवरनं सुद्धा इकडे येता येते. ज्याने अजूनही कोणी सरोवर बघितलं नसेल तर त्यांनी खरंच एकदा बघा. कारण जेवढे पर्यटक आकर्षित केले जातील तेवढे आकर्षित झाले पाहिजेत, जेणेकरून त्याचं महत्त्व इतरांनासुद्धा समजेल. कारण दुसऱ्या क्रमांकाचं जगातलं सरोवर असूनसुद्धा तिकडे कोणी सहसा फिरकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण राजूरपर्यंत पोहोचलो. तिकडे वरतीचे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ते एक छोटं मंदिर आहे. एक दिवस आपण तिथंच सुद्धा जाणार आहोत, कारण छानसं असं मंदिर आहे वरती डोंगरावर. आणि बुलढाणा जो घाट आहे तो आता इथून पुढे आपल्याला लागणार आहे. शक्यतो आपल्याला ते व्ह्यू घेता येणार नाही, कारण घाटामध्ये सगळा रिस्की कार्यक्रम असतो. म्हणून आपण वरनं जिथपर्यंत आपल्याला थोडं घेता येईल मोबाईलने तेवढंच आपण कॅप्चर केलेलं आहे. आणि पुढचा जेव्हा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण कॅमेरा किंवा मोबाईल हेल्मेटलाच ठेवणार आहे. त्यामुळे आपल्याला असा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तिथं पाठी वाचलीच असेल, घाट प्रारंभ. आता तिथनं घाट सुरू झालेला आहे. तसं पाहिलं तर हे पूर्ण अशा दऱ्या आणि डोंगर तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या आता समोर घाटात आहेत. थोडंफार आपण आपलाच व्हिडिओ थोडासा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. असो, मधामधात तेही पाहिजेत, विरंगळा असो किंवा काय असो. तर एकंदरीत असं आपल्याला पूर्ण घाट ओलांडून जायचं आहे. हा घाट साधारणतः 10 ते 12 किलोमीटर आहे. जायला खूप वेळ लागतो, कारण स्पीड तुम्ही कितीही जास्त वाढवला तरी एवढे वळण आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला एक 40-45च्या स्पीडनेच तुम्हाला जावं लागते जास्तीत जास्त. आणि कमीत कमी मग तुम्ही 25-30च्या आसपास. इथं एक जो पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट, तिथं आपण थोडासा असं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. मागच्या साईडनं पूर्ण दिसते की पूर्ण असं खाली दऱ्या आहेत. असो, आता आपण बुलढाण्यात पोहोचलेलो आहोत आणि बुलढाण्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता की सगळ्या चौकांमधील पुतळे आपण त्याच्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणू शकू बुलढाण्याचा. परंतु कुठं रस्ते, कुठं गल्ल्या, या गोष्टी एकंदरीत आहे. आणि आज विशेष म्हणजे निवडणूक आहे. म्हणजे आज बुलढाणा नगरपालिका निवडणूक, त्याचबरोबर तिकडे जिथं आपण जाणार आहोत लोणार, तिथं पण निवडणूक असा टप्प्याटप्प्याने. हे जे टेंट लावलेले आहेत हे तेच आहे मतदानासाठी नागरिकांना. असो, आपला हक्क प्रत्येकानं बजावायला पाहिजेत, मतदान करायलाच पाहिजेत. तर आता असं टप्प्याटप्प्यात आपण जाणार आहोत. जेवढा आपल्याला रस्ता कॅप्चर करता आला तेवढाच आपण केलेला आहे. मग समोर पूर्ण जे लोणार सरोवराचं जे दृश्य आहे त्याचाच आपल्याला भरपूर वेळ गेलेला आहे. तसं पाहिलं तर रस्ता सर्वांसाठी असतो. टू व्हीलरवाल्यांना टॅक्स नाही म्हणजे का त्यांनी जायचं नाही आहे, किंवा गाडी बैल असो किंवा घोडागाडी असो, त्यांना पण जाण्याचं इथनं एकच मार्ग असतो. बरेचदा आपण बघतो की जर बैलजोडीवरती किंवा बैलगाडीवरती जर लोक असतील तर त्यांना समोरचे म्हणतात तुम्ही खाली घ्यावा. रस्त्याच्या खाली का त्यांनी जावं? त्यांनाही रस्ता वापरण्याचा अधिकार आहे. आणि काहींचे तर बैल तसेच असतात की ते रस्त्याच्या खाली उतरतसुद्धा नाही. मग तशा परिस्थितीमध्ये त्यांना इलाज नसतो. आता एकदा मी तसंच बघितलं की समोरचा व्यक्ती त्याला म्हणत होता खाली घे, पण त्याचे बैलच खाली जायला तयार नाही, तर त्याला करणार काय? शेवटी अशा गोष्टी असतात, त्या सोडून द्यायला पाहिजेत. रस्ता प्रत्येकासाठी आहे. असो, आता हा इथून पुढे घाटमाथा लागला, म्हणजे घाटाखाली आणि घाटावर
अशा दोन गोष्टी याच्यामध्ये पडतात, घाटाखालचे, घाटावरचे. घाटावर आणि घाटाखाली सेम पिकं आपण म्हणू शकू, परंतु त्याच्यामध्ये जमिनीचा एकंदरीत प्रभाव, वातावरणाचा प्रभाव, त्यानुसार पिकांची एक कमी जास्त उत्पन्नाची जी तुलना आहे आपण म्हणू शकू. वरती घाटावरती जमिनी ज्या आहेत त्या चांगल्या जमिनी आहे, काळ्या जमिनी आहे आणि आजूबाजूला बऱ्याचशा नद्या असल्यामुळे त्यांना त्याचा चांगला फायदा झालेला आहे. कित्येकदा म्हटलं जातं की ज्या परिसराला किंवा ज्या याला नदी आहे तो समृद्ध परिसर, कारण शेती करण्यासाठी जी पाण्याची गरज आहे ती गरज त्यातून भागवल्या जाते. अशा पद्धतीने आपण म्हणू शकू. आणि शेतीचं जे काही एकंदरीत गणित आहे ते सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. आजही आपल्याला माहिती आहे की 50 ते 60% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे आणि त्या परीनं शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीतून एकंदरीत उत्पन्न चांगलं व्हावं हे प्रत्येकाला वाटत असते. इथं आजोबा आणि आजी आपल्याला कॅप्चर झाली असो. इथनं पुढे आपल्याला समृद्धी महामार्ग लागला, पण अवस्था तुम्ही बघू शकता की अशा क्रॅचेस पडलेले आहेत आणि गाडी सांभाळून चालवणे गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही कधी काय होईल त्याचं सांगू शकत नाही. मधातल्या ज्या जर बघितल्या भेगा तर बेकार भेगा आहेत, त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला सावधच चालवावं लागते. फायनली आपण लोणारमध्ये आलेलो आहोत, परंतु लोणार गावामध्ये तिथून आपल्याला जेमतेम 1.5 किलोमीटर जावं लागते उजव्या हातानं राईट वळून, म्हणजे उजव्या हातानं किंवा राईट वळून असो. तर फायनली आपण लोणारला पोहोचलो आहोत. तर आपण लोणार सरोवराकडे कूच करूया. तर सुरुवातीलाच हा जो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग यांचा जो बोर्ड आहे तो आपण आधी घेतला. इथं आपल्याला नोंदणी करावी लागते. नोंदणी शुल्क कुठलंही नाही आहे, 0 रुपयामध्ये तुम्हाला एंट्री आहे. आणि असं मजल करत आपण निघालेलो आहोत. थोडंसं केस आपली विसटली आणि आता आपण बघूया काय काय आहे ते. हे सगळं काही बघण्यासाठी आपण इथे आलो आहोत. सुरुवातीला इथं जे मंदिर आहे ते आपण इथं बघूया. वरती तुम्ही बघू शकता की तिकडे घुमट आहे आणि पूर्ण असं ते मंदिर आहे. याच्याच खाली आपल्याला पाणी वगैरे दिसेल. आता हे जे दगडं वगैरे आहेत तुम्ही बघू शकता की किती त्याची झीज झालेली आहे, त्या हिशोबानं किती आधीपासून त्याची बांधणी केलेली आहे. ह्या मंदिराबद्दल आपल्याला जी थोडीशी माहिती मिळालेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. लोणार सरोवराभोवती मंदिरे चालुक्य आणि यादव घराण्यांनी 12व्या ते 14व्या शतकात बांधली. या व्यतिरिक्त दैत्यसुदन मंदिर हे राजा विक्रमादित्य यांनी बांधले आहे असे म्हटले जाते. चालुक्य आणि यादव राजवंश अनेक मंदिरे चालुक्य आणि यादव राजांच्या काळात साधारणपणे 10व्या ते 14व्या शतकात बांधलेली आहेत. राजा विक्रमादित्य दैत्यसुदन मंदिराच्या बांधकामाचे श्रेय त्यांना दिलं जाते. त्यामध्ये राम मंदिर, शिव मंदिर, देवी कमळजा देवी मंदिर यासारखी अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. काही आता डुंबलेली आहेत, म्हणजे आतमध्ये त्याच्यात पाणी आहे. यावर्षी खूप सारा पाऊस झाला त्यामुळे ते आतमध्ये आहे. आता इकडे ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहे, जे मंदिर आपल्याला दिसत आहे ते आपण कॅप्चर करण्याचा इथं प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता की याची बांधणी, आता हा दगड आतून बाहेर आहे, म्हणजे किती विलक्षण इथं म्हणता येईल. आणि नक्षीकाम कित्येक मंदिरांवर असे भारी भारी केलेलं आहे. कुठं गणपती, कुठं योद्धे, कुठं काय. परंतु असं झालं आहे की काळाच्या ओघात त्या गोष्टी तोडल्या गेल्या किंवा भंग पावत आहेत त्या दगडात असूनसुद्धा. आता दगडाचं बांधकाम आपल्याला माहिती आहे की कित्येक वर्ष टिकते, तरीही त्याच्यामध्ये आत्ता खूप वर्ष झाले, त्यामुळे ते असं म्हणता येईल की खराब होत आहे. इथं तुम्ही बांधकामाचा नजारा बघू शकता. इथं आता कुठेतरी स्त्रीला व्यवस्थित दिलेला आहे. आता इथं तुम्ही बघू शकता की देवदानव जेव्हा युद्ध होते ते समुद्रमंथन किंवा सागर मंथन आपण त्याला म्हणू शकू. खूप ठिकाणी आपल्याला ह्या अशा डिझाईन वेगवेगळ्या दिसल्या आणि खूप सुंदर असे हे नमुने आहेत. आता याचे जर बघितलं तुम्हाला तर हा खूप मोठा व्हिडिओ होईल, परंतु आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करू. भले तो साधारणतः 25-30 किंवा 35 मिनिटाचा तरी झाला तरीही. तुम्ही बघू शकता की इथं म्हणजे सुरुवातीलाच आपण मंदिर लागलेलं आहे. तिथं आतमध्ये कशा गोष्टी आणि कशा दगडांची अवस्था आहे. आता इथं बघू शकता की ह्या दगडाची जर माती व्हायला लागली असेल तर हे किती जुनं असेल, म्हणजे 1000-1500 वर्ष आधीचं हे बांधकाम आपण इथे म्हणू शकू. कारण तेवढा कालावधी एखाद्या दगडाला त्याचं माती होण्यास कारणीभूत ठरू शकते. आपण पूर्ण हा मंदिराचा परिसर बघितला. आता इथं तुम्ही बघू शकता की ही पिंड, आता पिंडसुद्धा तशीच अवस्था आहे की तिला तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे याचा जो दगड आहे तो झिंजलेला आहे आणि ऑटोमॅटिक झिंजलेला आहे. त्यामुळे त्याची जे काय एकंदरीत आयु किंवा काय आपण ते समजू शकू. आता वरती जे आहे ते नंतरचं बांधकाम आहे, म्हणजे विटाचा जेव्हा शोध लागला तेव्हाच आहे. थोडंसं आपण इथनं बघण्याचा प्रयत्न केला आहे की कसं एकंदरीत हे दृश्य दिसत आहे. पूर्ण आपण एकदम वरच्या साईडला आहे आणि हळूहळू आपल्याला खाली जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की हा मंदिराचा कळस आणि पूर्ण ही पायऱ्यांनी खाली जर बघितलं तर हा एक छोटासा तलाव आपण म्हणू शकू की जे राजे महाराजे असतील त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्यासाठी तो बांधला असेल, राजवाड्यासाठी बांधला असेल असंही आपण एकंदरीत गृहीत धरू शकू. प्रॉपर आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती अजून नाही आहे. जर ती मिळाली तर आपण निश्चितच याच्यामध्ये ते ॲड करण्याचा प्रयत्न करू. सरोवर तयार झालं होतं 55,000 वर्षापूर्वी, परंतु मंदिरं तयार झाली
तब्बल 1000 वर्षापूर्वी, म्हणजे यादवकालीन मंदिरही आपण म्हणू शकू. कारण चालुक्य आणि यादव त्या काळातील जी मंदिरं आहेत त्याच्याच रिलेटेड ही मंदिरं आहेत. त्यामुळे एकंदरीत आपल्याला माहिती पडलं की पूर्ण जी मंदिरं आहेत ती राजा कृष्णदेवराय ह्याच्या काळातील आपल्याला म्हणता येतात. आता जो समोर तुम्हाला तो झरा दिसतोय किंवा जे पाणी तिथं येत आहे, मित्रांनो, याचा उगम कुठून आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. अशा कित्येक गोष्टी रहस्यमयी आहे की त्या रहस्यमयीच राहिलेल्या आहेत. जर बघितलं तर तुम्ही पूर्ण रचना जी आहे ती सगळी दगडात रचना आहे आणि प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी जे पिंड आहे त्याचं जे एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर काय म्हणता येईल की खूप जुने आपल्याला आढळतात. आता इथं बघू शकता की पहिलंच जी पिंड किंवा जी नंदी आहे त्याचं जो दगड आहे तो पूर्ण असा कमी 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 झालेला आहे आणि त्यानंतर जे काही परकीय आक्रमण झाली त्याच्यातसुद्धा त्याची खूप हानी झालेली आहे. अशा 12 पिंडी असं इथं म्हणता येते. म्हणजे जे आपण पूर्ण एक चक्कर मारतो तर पूर्ण चक्रामध्ये आपल्याला 12 मंदिरंही लागतात. 12 ज्योतिर्लिंग आपण त्यांना म्हणू शकू. त्या टाईपमध्ये जर याची एक परिक्रमा केली तर तुम्ही 12 ज्योतिर्लिंग फिरले असं एकंदरीत इथं म्हणता येते किंवा आख्यायिका आहे. तसेच वेगवेगळ्या देवतांची सुद्धा इथं मंदिरं आहेत. मागे जी मूर्ती दिसते ती फार प्राचीन आणि जुनी दिसते, कारण त्याचं जे आहे जे वरचं पूर्ण ढासळत आलेलं आहे आणि आपल्याला दगडाचं माहिती आहे की दगडाची झीज होती, परंतु त्याला कित्येक कालावधी जावा लागतो. वर्ष नसून शतके जावं लागतात. शतके गेले की त्याची झीज सुरू होते. आता इथनं आपण खाली उतरणार आहोत. इथे सुद्धा एक झरा आहे, तो तिकडे एक झरा दिसतो तसाच, आणि हे पाणी मग सरोवराला जाऊन मिळते. इथं तुम्ही बघू शकता की 15 मंदिरं तिथं दाखवलेली आहेत आणि खाली असं पूर्ण त्याला एक चक्कर मारलेलं आहे. आपण त्याचा एक पूर्ण फोटोसुद्धा गुगल मॅपवरचा टाकलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला फिरायचं आहे आणि 15 मंदिरं फिरल्या जातात. परंतु काय झालं मित्रांनो की मागच्या वर्षी एवढा प्रचंड पाऊस झाला. त्या पावसामुळे काय झालं की कित्येक मंदिरं डुबलेली आहेत. म्हणजे काय झालं की पाणी जास्त पडल्यामुळे तिथं खूप जास्त पाणी आलं आणि ती मंदिरं आतमध्ये, त्या मंदिरांच्या आतमध्ये पाणी शिरलं. तसंही जेवढं आपल्याला मंदिरं भेटले तेवढं आपण बघतात. इथं तुम्ही बघू शकता की वृक्षांनी कशा पद्धतीने खडक फोडून, दगड फोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आता हे जे तुम्ही बघत आहात पायऱ्या, हे नंतर त्याच्यामध्ये बांधकाम आहे. नंतर त्याच्यामध्ये बांधकाम करून ती रचना केलेली आहे. परंतु पूर्ण जो चक्कर आपण करतो तर पूर्ण चक्रापर्यंत ही रचना नाही आहे. जसजसं आपण समोर जाऊ तसतसं आपल्याला समजतच जाते की कशा पद्धतीने खाली रचना आहे. प्राणी असो, पक्षी असो, खूप भारी भारी इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. झरे आणि जे पूर्ण असं जे एकंदरीत क्षेत्र आहे तर ते जंगल आहे. जंगलामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा अधिवास असतो तसाही इकडेच आहे. इथं जेमतेम 10 ते 12 बिबटे स्थानिक लोक सांगतात की अजूनही आहे, परंतु त्यांनी कुठलाही कुणाला त्रास दिलेला नाही आहे. त्यांच्या वेळेनुसार ते येतात आणि त्यांच्या वेळेनुसार पाणी पिऊन जातात. कुणालाही कुठल्याच प्रकारचा त्रास देत नाही. आता हे पहिलं मंदिर इथे सुरू झालेलं आहे. तुम्ही खाली आल्यानंतर तिथून एक असे 15 मंदिरं आहेत. आता तुम्ही इथं सुद्धा बघू शकता. वरची जे आपण एकाच ठिकाणची मंदिरं वेगवेगळे बघितली होती, परंतु असे सेपरेट हे 15 मंदिरं आहेत. याची रचना तुम्ही बघू शकता की पूर्ण असं सभामंडप जसा असतो त्या टाईपमध्ये आहे. नंदी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने रचना आहे, म्हणजे किती चांगल्या पद्धतीने तिथे कारिगिरी असेल त्या काळामध्ये. स्तंभ वेगवेगळे तुम्ही बघू शकता. आतमध्ये पुन्हा इथं एक पिंड आहे. म्हणजे असे 12 पिंड. आता आपली ही दुसरी पिंड आहे. काही पिंडी जे आहेत, काही जे मंदिरं आहेत ते आतमध्ये सरोवरामध्येच आहेत, कारण पाणी एवढं वर गेलं. आता जर बघितलं तर वरती याला शिवलिंगसुद्धा राहिलेलं नाही आहे. म्हणजे किती वर्षापूर्वीचं हे असेल आणि त्याची जशी जशी झीज होत गेली तसं ते हे पाहत गेलं. आता वरती झीज झाली नाही आहे, तर याचं कारण काय झालं की इथं पूजा वगैरे केल्या जायची, तर त्याचं जे एकंदरीत तेलाचा तवंग तो वरती जायचा आणि वरती तो त्याला चिटकून राहायचा. म्हणजे त्याच्यामुळे त्याची जी हवेशी येणारी जी काय म्हणता येईल आपला हवेशी त्याचा जो कॉन्टॅक्ट यायचा तो कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यामुळे वरची जी रचना आहे ती 1000 वर्षापूर्वीची रचना जशीची तशी आपल्याला पाहायला मिळते आणि खालची जी पूर्ण रचना आहे ती त्याचा एकंदरीत काय म्हणता येईल इव्हॉल्युशन नाही, इरोजन म्हणता येईल. सॉईल इरोजन जसं होते त्याप्रमाणे ते घटत गेलेलं आहे. तर तुम्हालाही इथं बघायचं असेल तर तुम्ही आवर्जून या. पर्यटक जेव्हा इथं येतील तेव्हाच इथला रिव्ह्यू म्हणा किंवा काय इथलं सगळं जे सौंदर्य आहे ते सगळ्यांना बघता येईल. तुम्ही इथं बघू शकता की किती भारी पद्धतीने कारिगिरी आहे. वरती ह्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि खाली मंदिर आहे. म्हणजे कशा पद्धतीने कोरलेलं असेल. आपण पुन्हा एकदा बाहेर आलो आणि इथं तुम्ही बघू शकता की नंदी बैल आहे. त्याच्यावरती झूल, घुंगरं, आतमध्ये सगळ्या गोष्टी इथं बघू शकता तुम्ही. आणि इथं एक मूर्ती आहे. आता आपल्याला ही मूर्ती कुणाची आहे हे समजली नाही, परंतु किती भारी पद्धतीने ही पूर्ण रचना आहे आणि कुठलाच असं पार्ट त्याचा सुटलेला नाही आहे. किती अप्रतिम त्या काळची रचना असेल, परंतु काळाच्या ओघात ह्या सगळ्या गोष्टी नामशेष होत आहे. आता हे फोडलेली मूर्ती आपण म्हणू शकू. आता याच्यामध्ये औरंगजेबाचं जेव्हा शासन इकडे आलं तर त्यानंतर त्यानेसुद्धा खूप विध्वंस केला असं काही जणांचं म्हणणं आहे. आता याची मंदिराची पण रचना एकदम भारी आहे. पुन्हा आपण असं खाली जातो. आता इथपर्यंतच पायऱ्या आपल्याला होत्या, तसं आता जसं आपण खाली जाऊ तशा आता पायऱ्या संपत आहे.
एकंदरीत जर बघितलं तर याचा आता कुठेही विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं एवढं महत्त्वाचं सरोवर असल्यावरही इकडे पाहिजे तसं याचा विकास नाही किंवा याचं देखभालसुद्धा त्या पद्धतीने नाही आहे. म्हणजे रस्तेसुद्धा पर्यटकांना जायसाठी व्यवस्थित नाही आहे. आता यावर लोणार सरोवर किती दिवसांची इच्छा आज कुठेतरी पूर्ण होत आहे. आणि असंच आपण जात आहोत पुढं. आता हे 15 मंदिर आहेत. आपण त्यातलं एकच मंदिर बघितलं आहे. आता बघू कसं काय आहे ते. आणि तुम्ही पण या लोणारला. खूप भारी एकंदरीत परिसर आहे आणि हिरवागच्च परिसर. खाली म्हणजे हे जे पाणी इथं खडखड आवाज येत आहे, हे पाणी खाली जात आहे. परंतु लोकांना माहिती नाही वरनं पाणी कसं येत आहे. म्हणजे वरनं पाणी खाली जाताना आपल्याला दिसत आहे, परंतु वरचं पाणी कुठलं आहे काय ते सुद्धा कोणाला माहीत नाही. लोणार सरोवर. यज्ञेश्वर मंदिर, दर्गा, राम मंदिर, वनकुटी, लोणार सरोवर, वाघ मंदिर. म्हणजे हा परिसर हिंडत जायचं. निसर्गाचा अद्भुत नजारा म्हणजे लोणार सरोवर. कठीण आहे. जसं जेवढं बघत जातो तेवढं नवीन आपल्याला याच्यामध्ये माहिती पडत जाते. आताच आपण माहिती घेतली की इथं 15 मंदिरं आहेत आणि त्यातले 6-7 तर डुबलेले आहेत. विशेष म्हणजे हे पूर्ण जंगल आहे आणि याच्यामध्ये बिबटे, त्याच्यानंतर नीलगाय, ह्या कित्येक रानडुकरं हे लोकांना दिसतात कधीच. शक्यतो ते कोणाला इजा करत नाही आणि त्यांचं जे काय पिण्यासाठी ते इकडे येतात. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग बुलढाणा त्या अंतर्गत हे लावलेले बोर्ड आहेत. इथं कोणकोणते पक्षी दिसतात ते सुद्धा लावलेलं आहे. आता असं झालं आहे काळाच्या ओघामध्ये कित्येक गोष्टी इथं बदलत चाललेल्या आहे. परंतु महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो त्यांनी याच्यावरती प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे. आता पुरातत्व विभागाच्या जेव्हाही कुठं अंडर एखादं जुनं शिल्प किंवा जुनं मंदिर येतं किंवा असं काय म्हणता येईल त्याला आपलं की जुनं कुठलंही एखादं ठिकाण येतं तर त्याच्या अंतर्गत पुनर्बांधणी होत नाही. परंतु जर पुनर्बांधणी होत नसेल तर हे भग्नावस्थेत राहिलेलं याचं काय करावं माणसानं. आणि धादांत दिसते आपल्याला की सगळं भग्न झालेलं आहे. मग पुरातत्व विभाग एकंदरीत त्याच्यावर खर्च करून किंवा त्या जोडणीचं जसं जोडता येईल तसं करणे गरजेचं आहे. नाहीतर हे नामशेष होईल, लोप पावत जाईल आणि इथं कोणी येणारसुद्धा नाही. आता जर इथं बघितलं तुम्ही तर बघू शकता की कुठं पिंडीचे तुकडे आहेत, कुठं एखाद्या मूर्तीचे तुकडे आहेत आणि असं सगळीकडे जागोजागी पडलेलं आहे. मग मित्रांनो, आपण एवढी प्रगती केली. आता त्या काळामध्ये जसं बांधणं शक्य होतं तसं या काळामध्ये बांधणं शक्य नाही. परंतु कुठेतरी लॉजिक लावून कुठेतरी काहीतरी करून ह्या सगळ्या गोष्टी जर जोडत घेतल्या तर तुम्ही बघू शकता की कुठेतरी हे जोडणी शक्य आहे. परंतु केंद्र शासन कुठल्याच पद्धतीने इकडे लक्ष देत नाही आहे. आता हे एक मंदिर असेल त्याचं तुम्ही बघू शकता की किती भयानक अवस्थेमध्ये आहे, भग्न झालेलं आहे, काहीच उरलेलं नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये भग्न अवस्थेत राहिलेलं मंदिर एकतर त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजेत, एकतर ते काहीतरी त्याचं झालं पाहिजेत. आणि पुरातत्व विभागानं हे सगळं हातात घेतल्यामुळे याचं कुठलंच काही होत नाही. तुम्ही बघू शकता की हे मंदिर आहे काहीच नाही. इकडे असे कित्येक मंदिरं आहेत की त्यांचं फोडतोड झालेली आहे. औरंगजेबानं काहीच ठेवलेलं नाही आहे शिल्लक. परंतु मग त्याच्यानंतर किती राजे होऊन गेले, त्यांनी त्याच्यात सुधार केला. परंतु आता असं झालेलं आहे की आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया काहीच याच्यामध्ये लक्ष न दिल्यासारखं झालेलं आहे. आता आपल्यालासुद्धा माहिती आहे की शिवाजी महाराजांनी किती मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्याच्यानंतर ताराराणींनी, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांनी किती भारी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन केला. आणि ही अवस्था आता महाराष्ट्रात आहे. म्हणजे लाज वाटण्यासारखी एकंदरीत ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. असो, महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन या दोघांनीसुद्धा लक्ष देणे इकडे गरजेचं आहे. आणि आपण इकडे तिकडे खूप यज्ञेश्वर यांच्याकडे, म्हणजे हे मंदिर जे असेल ते यज्ञेश्वर असेल. आणि आता आपण खाली जाऊ. असं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ह्या सगळ्या गोष्टीतून की महाराष्ट्रामध्ये काय नाही आहे, सगळं आहे. भारी मंदिरं आहेत, त्याचबरोबर निसर्ग तर भन्नाट आहे. परंतु जसं पाहिजे तसं त्याचं डेव्हलपमेंटचं काम महाराष्ट्र शासन हातात घेत नाही आहे. काही गोष्टी आता केंद्र शासनाच्या हद्दीत आहेत. जुनाट मंदिरं असो किंवा आता हे लोणार सरोवरचं पूर्ण केंद्र शासनाच्या हद्दीत आहे. पण मग त्याचा जर काहीच विकास नाही आहे आणि जसं आहे तसंसुद्धा आपण जर त्याला ठेवत नसू तर मग त्या गोष्टींचं काय. आता मी मागे तुम्हाला सांगितलं की हा झरा एकदम वरनं जिथनं आपण चढतो तिथपासून हा झरा आहे आणि त्याचा आजपर्यंत शोध कोणालाच नाही लागलेला की कशा पद्धतीने हे पाणी आहे. आणि हे पूर्ण पाणी खाऱ्या सरोवराला मिळते. आता आपण वर काकांनी सांगितल्याप्रमाणे की 60% म्हणजे समुद्रापेक्षाही 60% एवढं खारं पाणी याच्यामध्ये आहे. माकडं वगैरे इकडे आहेत आणि अजून जंगली प्राणी आहेत, कारण पूर्ण हे जंगलच आहे. जंगलाचं असल्यामुळे जंगली प्राण्यांचा इथं वावर राहणारच आहे.
परंतु काहीतरी डेव्हलप करणं इथे गरजेचं आहे. खूप भारी भारी याच्यात वनस्पतीसुद्धा असतील, औषधी वनस्पती असतील. असं एकंदरीत मित्रांनो तुम्हीसुद्धा लोणार सरोवर बघायला या, कारण अद्भुत नजारा आहे. वृक्ष, वेगवेगळे वृक्ष तुम्हाला भेटणार. त्याचबरोबर जी 15 मंदिरं आहे त्याच्यात तुम्हाला समजून येईल कशा कशा पद्धतीने त्याची रचना आहे. त्यानंतर झाडं-झुडपं आणि इथली जी माती आहे ती जी मंगळावर आढळते तशा पद्धतीची इथं माती आहे. म्हणजे जे उल्कापिंड वरनं पडला असेल त्याचा काहीतरी साधर्म मंगळ ग्रहाशी लावण्याचा एक प्रयत्न होतो आहे. आता परवाच एक न्यूज आली होती की लोणार सरोवरामध्ये मासे आढळले. एकंदरीत जे काय जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे काय असं एकंदरीत होतं. परंतु वर आपल्या काकांनी सांगितलं की तसं काही नाही आहे, असं आहे. तुम्ही बघू शकता की झाडं झुडपं पण खूप सारे आहे. आणि हा पूर्ण परिसर फिरायला तुम्हाला एक साधारणतः 2-2.5 तास लागतील, कारण एक 5-6 किलोमीटर तुम्हाला फिरावं लागते. इथं तुम्ही पक्षी बघू शकता. आपल्याला कशा पद्धतीने एकदम भारी पक्षी इथं दिसला आहे. झूम करू आपण त्याला. इथली जी जैवविविधता आहे ते तुम्ही बघू शकता. तो पुढं जात आहे आपल्याला घाबरून, परंतु खूप भारी उडून गेला. असे नजारे तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी खास ही जागा आणि खूप भारी आहे. एकटे येऊ शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता. सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघता येतील. तुम्ही जर फिरस्ती असाल, तुम्हाला जर फिरण्याची आवड असेल आणि असंच निसर्गात भटकावं वाटत असेल तर तुमच्यासाठी हे जे काय आहे लोणार हे खूप भारी आहे. कारण इथं तुम्ही प्राणी आहेत, पक्षी आहेत. आता काही बिबट्या वगैरे सुद्धा आहे, परंतु ते आत्ताचा कोणाला त्रास देत नाही आणि ते फक्त रात्री पाणी पिण्यासाठी तिकडे जातात. तर घाबरण्याची तर काही एक गरज नाही आहे. तुम्हाला इथं माकडं दिसतील, कधी कधी तुम्हाला रानडुकरंसुद्धा दिसतील आणि पक्षी तर विविध पक्षी इथं तुम्हाला दिसतात. हा तुम्ही किलबिलाट ऐकू शकता. एकदम भारी आहे आणि असंच भारी. तर मित्रांनो असं एकंदरीत आपण लोणारला आलेलो आहोत आणि हे आता 5-6 किलोमीटर आपल्याला असं चालत जायचं आहे. खूप भारी हा निसर्ग. आणि आत्ता जर बघितलं तर आता नोव्हेंबर महिना, तरी या महिन्यातसुद्धा हिरवळ आणि एकंदरीत सगळे वृक्ष इथं तुम्हाला पाहायला मिळतात. सागांची सुद्धा झाडं आहेत आणि इथं विशेष म्हणजे कुठले झाडं लावलेले नाही आहे मित्रांनो, जे काय आपोआप उगलेलं आहे, कारण हे पूर्ण असं जंगल आहे. आता एकंदरीत आपल्याला पूर्ण अशी इन्फॉर्मेशन नाही आहे की किती किलोमीटरचा हा परिसर आहे. एकंदरीत लोणार जे सरोवर आहे उल्कापातामुळे तयार झालेलं ते किती किलोमीटर आहे किंवा त्याचा जो एकंदरीत व्यास किती आहे, त्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत आणि एक चांगलं एडिट करून एक व्हिडिओसुद्धा आपण पूर्ण इन्फॉर्मेशनची बनवणार आहोत. आता पर्यटक जर म्हटलं तर आज मंगळवार. आता इथं खाली तुम्ही बघू शकता की माकडांनी पूर्ण हे पानं पाडलेली असतील, त्यांचं खाणंच ते आहे. तर इथं फळं झाडंसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. इथं बघू शकता तुम्ही की सीताफळाचे कित्येक रोपटे आहेत. तर वर काकांनी आपल्याला सांगितलं की सीता मातेने अंघोळ जिथं केलेली होती किंवा न्हाणीघर म्हणजे अंघोळीचं एक स्थान, ते अशी आख्यायिका आहे किंवा खरं काय ते आता आपल्याला असं माहिती नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं ते आपण एकंदरीत ऐकलं की तशा पद्धतीने सुद्धा रामांचा सीतामातेचा इथं एकंदरीत वास होता. आता इकडे बघू शकता तुम्ही की खाली एक खड्डा केलेला आहे, शोषखड्डा, आणि एकंदरीत त्याच्यात पाणी वगैरे साचण्यासाठी किंवा काय ही प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. खाली ताळपत्री वगैरे टाकलेली आहे. असे वेगवेगळे प्रयोगसुद्धा इथं चालतात, परंतु याचा विकास होणे गरजेचं आहे. विकास म्हणजे असा विकास नाही की इथली जैवविविधता नष्ट होईल. विकास असा पाहिजे की फक्त थोडेसे असे व्यवस्थित रस्ते, एकतर जंगली प्राण्यांचा जर इथं कुठं त्रास असेल तर त्याच्यासाठी स्पेशल फक्त असं गोल राऊंड पाहिजेत की त्याच्यामधून टनेलसारखं की पर्यटकांना जाता येईल. आणि विशेष म्हणजे पर्यटक कसे आकर्षित होतील त्या हिशोबानं इथं वेगवेगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. जसं वेगवेगळे प्राणीचा वास्तव इथं आहेच, जर ते अधिवास आजूबाजूला दाखवता आला तर ते करणे गरजेचं आहे. आता पुणे, मुंबई किंवा इतर सिटीमध्ये आपण छोटंसंच एखादं संग्रहालय असते, ते सुद्धा बघायला एवढी गर्दी, प्रचंड गर्दी. परंतु हे 53,000 वर्षाआधीचं तयार झालेलं एकंदरीत सरोवर आहे. परंतु गर्दी जर बघितली तर शून्य आपल्याला म्हणता येईल. आज मंगळवार सुट्टीचा दिवस आहे काही ठिकाणी, कारण इलेक्शन चालू आहे, तरीसुद्धा पर्यटक इकडे आकर्षित होत नाही आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभर किंवा जगभरचे पर्यटक इथं येणं गरजेचं आहे, कारण जागतिक लेवलचा वारसा असलेलं हे सरोवर आहे. म्हणजे जगातलं दुसरं उल्कापिंडाने तयार झालेलं मोठं हे सरोवर आहे, तरीसुद्धा इथं पाठ फिरवताना पर्यटक आपल्याला दिसत आहेत. आता याचं मूळ कारण जर शोधायला गेलं तर सगळ्याकडे इन्फॉर्मेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे की असं असं हे सरोवर आहे, परंतु
एकंदरीत त्याचा विकास नाही किंवा एकंदरीत जनजागृती नाही की अशा पद्धतीने न्यूज कवर नाही आहे किंवा ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा नाही आहे. अशा एकंदरीत ह्या गोष्टी इथं झालेल्या आहेत. तर पर्यटकांनीसुद्धा इथं यावं, बघावं आणि आनंद घ्यावा. खूप भारी आहे. विशेष म्हणजे आपण सेपरेट असा त्याचा एक व्हिडिओ घेणार आहोत की पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन आणि तो सुद्धा आपण पोस्ट करणार आहोत की कशा पद्धतीने एकंदरीत हे सगळं क्षेत्र आहे याचा सुरुवात जिथून झाली ते काय 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 आख्यायिका आहेत आणि कसं कसं याची डेव्हलपमेंट आतापर्यंत आहे. इथं तुम्हाला फुलपाखरंसुद्धा दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, त्याचबरोबर अळ्या वगैरे सगळं असं वेगवेगळं याच्यामध्ये दिसते. तर असं एकंदरीत हे आहे. तर मग नक्की तुम्ही या. आता इथं बघा हा जो बुंदा आहे हा कशाचा आहे? सूळबाबळी, म्हणजे एकदम लवचिक असा वृक्ष आहे. परंतु किती काला आधीपासूनचा असेल की त्याचे मुळं एवढे घट्ट झालेले आहेत. खाली तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने घट्ट आहे. इकडे सुद्धा बघू शकता. असे वृक्ष आपण सहसा बघत नाही, कारण याला काळ भरपूर झालेला असेल. 100 वर्षापेक्षा जास्त टिकलेले वृक्ष इथं आपल्याला आढळू शकतात. इकडे आपल्याला 2 बोर्ड आहेत, एक रामगायाकडे, एक सरोवराकडे. आता इकडे आपण पहिलं सरोवर बघून घेऊ, कारण आपल्याला वेळही कमी आहे. वन विभाग चौकी आहे, म्हणजे हा जो एरिया आहे वन विभागाचा अंडरच येतो, कारण खूप सारे प्राणी इथे असल्याचं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि आहेत सुद्धा. त्यापैकी आपल्याला माकड वगैरे इथं दिसलं, रानगवे, त्याचबरोबर हरणं असतील, डुक्कर असतील आणि बिबटे, म्हणजे 12-13 बिबटे इथं आहेत. परंतु सहसा ते कोणाला त्रास देत नाही असं. आणि प्राणी आणि पक्ष्यांचं तसंच आहे, त्यांना जेव्हा त्रास होतो तेव्हाच ते माणसाला त्रास देतात. सहसा ते त्रास देतसुद्धा नाही. जे नाशिकचं प्रकरण आहे, साधूंसाठी त्यांना तिथे अधिवास करायचा आहे, परंतु प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास सोडून म्हणजे त्यांना नामशेष करायचा आहे आणि साधू लोकांना तिथं निवासासाठी. बरं मला सांगा, जे साधू लोक कोणालाच त्रास देत नाही आणि ते तुम्हाला म्हणतसुद्धा नाही की आम्हाला असं असं काहीतरी करा, कारण ते कुंभमेळा संपला की जंगलात जाऊन बसतात. त्यांना तिथलंच शांतताप्रिय जीवन एकंदरीत चांगलं वाटते. ते माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा येत नाही. एकंदरीत आपण या पाण्याची थोडीशी टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने हे पाणी आहे, कारण हे सरोवराचं पाणी आहे. आता इथं सरोवर लागलं आहे, शक्यतो आपल्याला हा पूर्ण नजारा बघता येईल की नाही याचीच गॅरंटी नाही आहे, कारण पाणी वरती आलेलं आहे आणि जे रस्ते आहेत ते कित्येक रस्ते याच्यात डुंबलेले आहेत अक्षरशः. तरी आपण इथं थोडंसं काहीतरी जमलं तर बघू, टेस्ट कसं करायचं. थोडंफार आपल्याला हे पाणी टेस्ट करायचं आहे, कारण आपल्याला एक अंदाज आला पाहिजे की कशा पद्धतीने. तसं पाहिलं तर हे गोडं थोडं खारं असं आपल्याला याची चव आली, कारण हे बाहेरचं पाणी असेल. कुठनं आता हे बघता येईल हे एक बघणं गरजेचं आहे. इकडे पुढं जसं जसं जाता येईल तसं आपण इथं जाऊ. लोणार म्हणजे भारी आहे. आता विशेष म्हणजे इथं कॅम्पिंगची सुविधा त्यांनी करायला पाहिजेत. त्याचबरोबर पर्यटन कसं डेव्हलप होईल हे करणं गरजेचं आहे. कॅम्पिंग वगैरे केली तर काय होईल की इथं लोकांना राहता येईल, राहून हा जो परिसर आहे हा अनुभवता येईल. म्हणजे एकदम सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय काय घडामोडी आहेत, काय काय विविध पक्षी प्राणी हे सगळं अनुभवता येईल. असा एकंदरीत केंद्र शासनाने प्रयत्न करायला पाहिजे. पर्यटन कसं वाढेल हे करणं गरजेचं आहे. नाहीतर मग काय, फक्त आहे कित्येक वर्षापासून असे सरोवर किंवा अशा कित्येक गोष्टी. आता मंदिरांनाही कित्येक वर्ष झालेले आहे, हजारो म्हणता येईल आपल्याला. त्यांची जी अवस्था आहे ती पण अशीच आहे. आता जसं इतकं जंगल आहे की इथं फक्त बाणाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे की असं असं तुम्हाला इथून जायचं आहे, तसं तसं जायचं आहे. कठीण समस्या इकडे होऊन बघू शकू. इथं बघा ॲरो मारलेले आहेत आणि अंडर कोणाच्या आहे, केंद्र शासनाच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या. कठीण म्हणजे पैसा नसेल तर मग तुम्ही इकडे तिकडे एवढ्या जाहिरातींवर खर्च करतात आणि जे डेव्हलपमेंटचं आहे तिकडे मात्र तुमचं लक्षच नाही. किती अवस्था बिकट झालेली आहे भारताची आता, की जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं उल्कापाताने तयार झालेलं सरोवर, त्याची काहीच डेव्हलपमेंट नाही आहे, काहीच विकास नाही आहे. ते लोकांनी बघावं हे सुद्धा कोणाची इच्छा नाही आहे. आणि हा जो निसर्ग आहे, हे निसर्गरम्य वातावरण आहे, हे लोकांच्या नजरेत पडावं हे सुद्धा काही नाही आहे. ड्रोननी फक्त वरनं व्हिडिओग्राफी केली जाते आणि दाखवले जाते सगळीकडे नेटवरती की असं असं आहे काय आहे. आणि ॲक्च्युअल कंडिशन काय आहे, ॲक्च्युअल कसं तुम्हाला तिकडे जाता येईल किंवा काय कसं बघता येईल, काय काय आहे हे इथं काहीच याचं ताळमेळ लागल्यासारखं वाटत नाही आहे. प्रॉपर असं जंगलाचाच रस्ता आहे आणि जंगलातच जावं आपल्याला लागतं आहे सगळं. बघा पूल. असं वाटतं की कुठंतरी रानात कसं तरी लोकांनी केलेल्या गोष्टी
ज्या पारंपरिक कित्येक वर्षा आधीच्या त्याची तशा केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. केंद्र शासन काहीच लक्ष देत नाही. इकडं काय वाघ मंदिरचा बोर्ड लावलेला आहे. आपण तिकडे जाऊ, बघू वाघ मंदिरचा काय विषय आहे. कित्येक ठिकाणी आपल्याला म्हटलं जाते की पर्यटक निदान इथून तरी आपल्याला चांगला नजारा दिसेल असं आपण ठिकाण शोधलं आहे, नाहीतर पूर्ण असं जंगल आहे. सरोवराच्या या साईडनं आपण आलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की हे मंदिर आहे इथं, जे की थोडंसं भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळते. तर इथून तरी आपल्याला व्ह्यू घेता येईल त्या आशेनं आपण इकडे आलो. आता तुम्ही जर बघितलं तर पूर्ण हे असं सरोवर आहे. आता याचा एकंदरीत लांबी, रुंदी किंवा व्यास हे आपल्याला अजून माहीत नाही आहे. तो आपण एकदा चेक करू आणि तसं एडिट करून ते टाकू. आता इथं काल परवा एक न्यूज आली होती की याच्यात जैवविविधता वाढत आहे, म्हणजे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तरी याच्यामध्ये मासे आढळायला लागलेत. तर मित्रांनो, जर म्हटलं तर समुद्रापेक्षा जास्त खारं हे पाणी म्हटलं जाते. त्याचं आपण आता टेस्टिंगसुद्धा करणार आहोत की कशा पद्धतीने आहे की नाही आहे. नाहीतर उगाच म्हटलं जाते की हे खूप खारं आहे आणि अशा पद्धतीने हे झालं आहे. आपण इथं बघू. आता याच्यामध्ये जर बघितलं तर विविध किडे वगैरे काय त्या आढळतात. मित्रांनो, हे खारं आहे, पण समुद्र एवढं खारं हे नाही आहे. समुद्रापेक्षा थोडंसं कमी खारं आणि गोड्या पाण्यापेक्षा थोडंसं जास्त गोड. आता एकंदरीत हे कसं झालं असेल काय, त्याचं एक मी तुम्हाला सांगतो की ह्या जे पूर्ण दिसतं आहे तुम्हाला डोंगर, तर त्या डोंगरातून कुठनं झरे याला वर्षानुवर्ष भेटत आहे. आणि ते जे आहे ते गोड पाणी आहे. जे आपण सुरुवातीला 2-3 झरे दाखवले होते त्याचंसुद्धा तसंच. तर त्याचं जे पाणी वर्षानुवर्ष याच्यामध्ये मिक्स होत चाललेलं आहे, तर याची क्षारता हे कमी आपल्याला म्हणता येईल होत आहे दिवसेंदिवस. हा आपल्याला पॉईंट भेटला, ते बरं झालं की एकंदरीत आपल्याला बघता आलं. आता हे जे झाडं तुम्हाला दिसत आहेत हे नवीन उगलेले झाड आहे, परंतु आतमध्ये जर बघितलं तर कुठंच झाड नाही आहे. मग जसं किनाऱ्यापासून दूर आपण जाऊ तशी सुद्धा क्षारता कमी होत असेल असं आहे. खूप भारी हा निसर्ग आहे, परंतु हा डेव्हलप होणं गरजेचं आहे. पूर्ण जर इकडून जाळी वगैरे लावून घेतली पूर्ण, किंवा तसं एकंदरीत व्यवस्था केली की तुम्हाला कुठनंही हे सरोवर बघता आलं पूर्ण साईडने, आणि पूर्ण सरोवरला जर चक्कर मारता आली तर पर्यटक इकडे येतील आणि हे निश्चितच बघतील. कारण खूप जुनं आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना असं कोणी नाही की त्याला माहिती नाही आहे, परंतु एकच विषय आहे की तिथं जाऊन बघावं काय. बघायला जर बघितलं तर निसर्ग खूप छान आहे. विविध प्राणी आहेत, पक्षी आहेत, बगडे वगैरे हे ते, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मंदिरं. आता पहिली गोष्ट की सगळे मंदिरं डेव्हलप करणं गरजेचं आहे. जे काय अवस्था झालेली आहे ते अवस्था एकंदरीत चांगली करणं, आणि दुसरी गोष्ट ह्या सरोवराच्या आजूबाजूला पूर्ण साफसफाई करून सगळ्या गोष्टी करणं. तुम्ही मग याच्यात ते डोंगर पूर्ण दिसत आहे, तिकडे जर तुम्ही मस्त असं कॅम्पिंगची सुविधा जर केली तर का पर्यटक इकडे आकर्षित होणार नाही. पूर्ण जगभरातून पर्यटक इकडे येतील आणि हे बघण्यासाठी आपण आलो कसं तरी. आणि सोलो ट्रिप आहे आपली, तर हे सरोवर बघून फार भारी वाटलं आहे. त्यात भारी वाटलं आहे मंदिरं बघून, परंतु थोडंसं खराब वाटलं की त्याची अवस्था बघून निश्चितच कोणालाही वाटेल की इतकी खराब अवस्था या सगळ्या मंदिरांची झालेली आहे. तोडफोड आहे. तोडफोड जरी असली तर ती तुम्ही व्यवस्थित करू शकता, परंतु आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ते करत नाही आहे. ते त्यांचं काम आहे. महाराष्ट्र शासन याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, कारण खूप जुने मंदिर आहे, त्याचबरोबर सरोवर पण फार आधीपासूनचं आहे. तर निश्चितच तुम्हीसुद्धा या, सरोवर बघा, आनंद घ्या. आणि आपण हा एक व्हिडिओ टाकणारच आहोत त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने याची एकंदरीत दुविधाच म्हणता येईल, त्याचा विकास होणे गरजेचं आहे. पर्यटक इथं आकर्षित होणे गरजेचं आहे. जेव्हा इथं पर्यटक येतील तेव्हाच एकंदरीत हे ज्या गोष्टी आहेत जगभर पसरत राहतील, माहिती पडत राहील, आणि निश्चितच ह्यासुद्धा गोष्टी टिकत राहतील. तर मित्रांनो, तुम्हीही या, बघा सरोवर बघा, इथले प्राणी बघा, पक्षी बघा, निसर्ग बघा, मंदिरं बघा. खूप भारी वाटते. वेगवेगळे झाडं आहेत जे की प्रत्येक ठिकाणी आदिवास त्यांचा नाही आहे. तर निश्चितच तुम्ही पण या. मंदिरांची जर तुम्ही कलाकृती बघितली तर फारच अप्रतिम इथं बघायला मिळते, कारण खूप काळापासून आणि खूप जुनं इथं हे दर्शन आपल्याला बघायला मिळतं आहे. वेगवेगळ्या मूर्त्यांवर वेगवेगळे याच्यामध्ये काय म्हणता येईल, देवांच्या मूर्त्या होत्या, परंतु काळाच्या ओघात खूप गोष्टी झाल्या आणि त्या भग्नावस्थेत आपल्याला इथं बघायला मिळत आहे. म्हणजे हे जे असं हा जो शेवाळ आहे की नाही तसं दाखवलं जातं याच्यात. म्हणजे अशा तऱ्हेने सरोवर तर बघितलं, परंतु पुढं अजून इकडे काही जाता येत नाही सर. तर असं एकंदरीत मित्रांनो आपण सगळं बघून आलो आणि बऱ्यापैकी ठीकठाक आहे. काही ज्या उणिवा भासलेल्या आहेत त्या पण सांगितल्यासुद्धा आहेत. तर मग भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन. तुम्ही जर चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले जे मागचे जे व्हिडिओ आहेत फिरण्याचे वेगवेगळ्या ठिकाणी ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तेच
हां तुमचा घेऊ अननोन ट्रॅव्हलर 1969. हो असा हा निसर्ग. अपने पैर है अपने हाथ है. सोलो ट्रिप निकालिए दोस्तों, कोई किसी का नहीं, पल भर के लिए. हाँ, कोई साथ आता ही मंजिलें खुद को खुद की ही तलाश नहीं है. एवढं ज्ञान बस झालं. सासों की माला मैं सिमरू. तेरे साए में सुकून पाया, तेरे नाम से दिल को सजाया. याच्या समोर दिसतं हे ढग नाही आहे, खाली सरोवर आहे, लोणार सरोवर. आणि आपण ते बघून आलेलो आहोत. थकलोय पूर्ण, पण भारी आहे. पूर्ण फिरावं लागतं तुम्हाला, एक 4-5 किलोमीटर. एक नंबर, तुम्ही पण या. विहंगत दृश्य, विहंगत, अप्रतिम.